माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, विविधा अंतर्गत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती आहे. भ्रष्टाचार विरोधात लढा ही एक केवळ सरकारी यंत्रणेची जबाबदारी नसून तो एक सामाजिक संकल्प आहे. शासनाच्या पारदर्शक, जबाबदार आणि जनहितेशी प्रशासनाच्या दृष्टीने लाच देऊ नका, लाच घेऊ नका हा संदेश पोहोचवण्यासाठी ज्यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे अँटी करप्शन ब्युरो, ज्याला आपण एसीबी म्हणून ओळखतो. सामान्य नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणे, लाचखोरी व गैरव्यवहाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आणि प्रामाणिक प्रशासनासाठी निष्ठेने कार्य करणे हा एसीबीचा मूलभूत हेतू आहे. आज एसीबीची कार्यपद्धती, तक्रारीची नोंद, ट्रॅप कारवाई, साक्षीदारांचे संरक्षण आणि कायदेशीर प्रक्रिया तसेच नागरिक व युवकांची भूमिका या सर्व बाबीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे सर यांना. सर, मी स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, मला आपल्याला सांगायला आनंद होईल की शिंदे सरांनी आजपर्यंत 33 वर्षाची सेवा या पोलीस विभागाला दिलेली आहे. तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून काही प्रकरणं, काही जे क्लिष्ट प्रकरणं आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर सर, या पुरस्काराबद्दल मी आपलं आमच्या सर्व आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुन्हा एक वेळा आपलं स्वागत करतो. धन्यवाद. सर, अँटी करप्शन कार्यालयाची जिल्ह्याप्रमाणे संरचना कशी आहे व कोणत्या स्तरावर कोणकोणते अधिकारी हे काम करत असतात? आता संरचना म्हटली की परिक्षेत्राची पहिले आपण संरचना घेऊ. परिक्षेत्रामध्ये एक एसपी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे परिक्षेत्रावर सुपरवायझरी अधिकारी आहेत. आणि त्यानंतरचा भाग येतो घटक प्रमुख. उदाहरणार्थ अमरावती घटक, वाशिम घटक, यवतमाळ घटक, बुलढाणा आणि अकोला अशा 5 घटक आपल्याकडे आहेत. तर प्रत्येक घटकावरती एक डीवायएसपी दर्जाचा अधिकारी हा त्या ठिकाणी घटक प्रमुख म्हणून इन्चार्ज म्हणून कार्यरत असतो. आणि त्याच्या मदतीला स्टाफ असतो. तर ही जी सगळी संरचना आहे जी या घटनेप्रमाणे कार्य करते, तर ही अँटी करप्शन ब्युरोची जी स्थापना आहे ही कोणत्या उद्देशाने झाली? याचा उद्देश एकच आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचाराला आळा बसावा हा मुख्य उद्देश आहे. आणि या मोहिमेमध्ये अपेक्षित असं आहे की जनतेचं सहकार्य याच्यामध्ये आवश्यक आहे. जनतेने तक्रारीसाठी पुढे येणं आवश्यक आहे. तर जनतेचं सहकार्य असलं तर निश्चितच आपण भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने एसीबी कोणते कार्य करते? सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने एसीबीचं महत्वाचं कार्य आहे, म्हणजे जो मुख्य उद्देश आहे एसीबीचा, लाचखोरांविरुद्ध कारवाई करणे, ज्याच्यामध्ये तक्रारदार आवश्यक आहे. तक्रारदार कार्यालयात आल्यानंतर ती तक्रार घेऊन पुढील कारवाई केली जाते. बरोबर. आताच आपण सांगितलं की तक्रारदार हा या प्रक्रियेचा मुख्य घटक आहे. बरोबर. तर तक्रार दाखल करण्याची नेमकी काय प्रक्रिया असते? तक्रारदार हा कार्यालयात आल्यानंतर त्याच्याकडून आपण विचारपूस करून घेतो प्रकरण काय आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडून आपण लेखी त्याची तक्रार लिहून घेतो. त्याच्याकडून लिहून घेतल्यानंतर जी आपली काही प्रोसिजर आहे अँटी करप्शन ब्युरोची त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई त्याच्यामध्ये करतो. बरं. आता हा जो तक्रारदार आहे हा एक तर प्रत्यक्ष आपल्याकडे कार्यालयामध्ये येऊन या तक्रारीची नोंद करू शकतो किंवा मग या अँटी करप्शन कार्यालयाशी संपर्क करण्याचे अन्य कोणते माध्यम आहे का? आमचे काही मोबाईल क्रमांक आम्ही प्रसारित केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक 1064 हा एक क्रमांक आहे. त्याच्यानंतर 7517571064 हा सुद्धा एक मोबाईल टोल फ्री क्रमांक आम्ही प्रसारित केलेला आहे. याच्यावरती आम्हाला संपर्क करून कार्यालयातच आला पाहिजे असं काही नाही. आमच्या कार्यालयात जरी नाही आले त्यांनी सांगावं की आम्हाला या कार्यालयाची, उदाहरणार्थ एखाद्या ग्रामीण भागातली कुठली तक्रार आहे तर आमची टीम किंवा आमचा स्टाफ त्यापर्यंत पोहोचून त्यांची त्या ठिकाणी तक्रार घेऊन पुढील कारवाई करू शकते. बरं. तर तक्रार नोंदणीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? तक्रार नोंदणीसाठी पर्टिक्युलरली ज्या व्यक्तीची तक्रार आहे त्या व्यक्तीने संबंधित कार्यालयामध्ये त्याचं काम होण्यासाठी काय डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत किंवा त्याची पोचपावती
किंवा त्याचा एखादा अर्ज असा एखादा डॉक्युमेंट आवश्यक आहे. तो मिळाला तर ठीक, किंवा तक्रार जर विश्वासार्ह वाटली तर कदाचित आम्ही मागतही नाही मग. बरोबर. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा म्हणजे की अँटी करप्शन ब्युरोकडे कोणत्या प्रकारच्या तक्रारीची नोंद होऊ शकते? आमच्याकडे 3 प्रकारच्या तक्रारी येतात. पहिली तक्रार ती लाचखोरीबद्दल आहे, म्हणजे लाचेविषयी जी काही तक्रार असणार ती एक नंबरची आमची प्रायोरिटी असते. त्याच्यानंतर एक अपसंपदेची असते. जर शासकीय अधिकारी किंवा निमशासकीय अधिकारी यांनी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्पन्नापेक्षा जास्त संपदा जमवली असेल त्याला आपण अपसंपदा म्हणतो, जी त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असते. आणि तिसरी एक आहे ती कार्यालयीन गैरवर्तणुकीची आहे, ज्याला आपण मिसकंडक्ट म्हणतो. त्याच्यामध्ये कार्यालयीन भ्रष्टाचार वगैरे समाविष्ट आहे. अशा 3 प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे सहसा येतात. बरं. लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत कोणत्या प्रकरणात कार्यवाही केली जाते? ह्या तिन्ही सांगितलं ना, त्या तिन्ही प्रकरणात आपल्याकडून पहिल्या याच्यामध्ये तर डायरेक्ट आपली कारवाई सुरू होऊन जाते लाचखोरीमध्ये, त्याची तक्रार घेऊन. आणि इतर 2 ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण प्रथमतः चौकशी करतो आणि चौकशी अंतिम मग निर्णय घेतो. त्याच्या लाचीच्या संदर्भात तक्रार आमच्याच कार्यालयात करावं, म्हणजे अँटी करप्शन ब्युरो. आता अमरावतीचा विषय आहे तर अमरावती कार्यालयात. बरोबर. आणि इतर घटकाचे असतील रेंजमधले तर त्या कार्यालयात केली तरी चालते. किंवा जर समजा अकोल्याचा एखादा तक्रारदार आहे, त्याला जर त्या ठिकाणी तक्रार करायची नसेल, अंतर त्याला अमरावती जवळ पडत असेल तर मग अमरावती कार्यालयात येऊन तक्रार देऊ शकतो. अच्छा. आम्ही निर्णय घेऊन पुढील कारवाई ठरवतो. अच्छा. म्हणजे जर अकोला जिल्ह्यात आहे तर केवळ अकोला जिल्ह्यात तक्रार दाखल केली पाहिजे असं काही नाही? असं काही नाही. असं तो त्याला जे जवळ पडेल तो त्या कार्यालयाशी संपर्क करून तक्रार दाखल करू शकतो. आता ही जी लाच घेण्याची जी तक्रार आहे ही कोणाकोणाविरुद्ध दाखल करता येते? याच्यामध्ये पर्टिक्युलरली कसं आहे, लोकसेवक या शब्दाचा अर्थ आपण गृहीत धरला पाहिजे. पहिला, शासनाच्या सेवेतील किंवा शासनाकडून वेतन घेणारी किंवा कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी शासनाकडून फीच्या किंवा कमिशनच्या स्वरूपात पारिश्रमिक म्हणजे मोबदला दिली जाणारी कोणतीही व्यक्ती. अच्छा. याच्या विरुद्ध आपण ती तक्रार घेतो. बरोबर आहे. म्हणजे शासकीय कर्मचारी तर यामध्ये येतोच, पण शासनाच्या कडून जर कोणी मानधन घेत असेल आणि शासनाकडून आलेल्या मानधनानुसार जर कोणी कार्य करत असेल, बरोबर, किंवा वेतन घेऊन कार्य करत असेल, मग तो परमनंट आहे की नाही, कंत्राटी असला याच्याशी काही घेणे देणं नाही, पण तो शासनाकडून जर त्याचा मोबदला त्याला मिळत असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीची आपल्याला तक्रार, जर तो लाच मागत असेल तर आपल्या विभागाकडे त्याची तक्रार करता येते. बरोबर. लाचखोरीच्या प्रकरणामध्ये ट्रॅप कारवाईची जी माहिती आहे ती काय असते, म्हणजे तो कशा प्रकारची असते? आता हा विषय तसा पाहिला तर गोपनीय झाला. बरं. तक्रारदाराची तक्रार घेतल्यानंतर त्याला आम्ही म्हणजे समोरच्याची काय मागणी आहे त्याच्या संदर्भात तो बोलला पाहिजे असते. बरोबर. आणि त्याच्यानंतर जो व्यक्ती आहे, जो लाच मागत आहे, ते इंटरॅक्शन झालं पाहिजे असते त्याच्यामध्ये. बरं. आणि इंटरॅक्शन मध्ये थोडंफार त्याच्याशी संबंधित वक्तव्य आलं पाहिजे असते. अच्छा. त्याच्यानंतर मग पुढील कारवाई सुरू होते. बरोबर. एसीबीकडे आलेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी कशी होते? एसीबीकडे आलेल्या तक्रारीची लाचखोरीच्या बद्दल जी तक्रार येते त्याची काही चौकशी आम्ही करत नाही. फक्त आम्ही त्या तक्रारीवर फोकस करून विश्वासार्हता आम्ही तपासून त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. परंतु इतर ज्या 2 म्हटलं ना मी, कार्यालयीन गैरवर्तणूक, मिसकंडक्टची आणि अपसंपत्ती, याच्यामध्ये प्रथमतः चौकशी केली जाते. बरं. सापळा रचताना तक्रारदाराला कोणती काळजी घ्यावी लागते? सापळा रचताना विशेषतः तक्रारदाराला काळजी घेण्यापेक्षा आहे ना, जे आमची टीम असते चमोसते त्यांना विशेषतः काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये शासकीय काही कर्मचारी असतात, इतर डिपार्टमेंटचे आणि आमच्या डिपार्टमेंटचे सुद्धा, आणि तक्रारदाराला योग्य त्या सूचना त्यावेळेस दिल्या जातात. बरोबर. आणि त्याच्यानुसारच त्याला मग त्याचं वर्तन कसं असावं हे त्याला समजून सांगितलं जातं. बरोबर. म्हणजे ज्या सूचना आपल्या विभागाकडून त्या तक्रारदाराला मिळतील त्या सूचनाचे तंतोतंत पालन त्यांनी करावे, जेणेकरून पुढील कार्यवाहीसाठी आपली जी टीम आहे त्यांना मदत होईल. बरोबर. सामान्य नागरिकांनी लाचखोरीची माहिती दिल्यास त्यांची ओळख गोपनीय राखली जाते का? हो, त्याची पूर्णतः ओळख गोपनीय राखली जाते त्याची. अच्छा. प्रसार माध्यमाकडे कुठले त्याचं नाव वगैरे आम्ही प्रसारित करीत नाही. बरं. विसल ब्लोअर म्हणून तक्रारदाराला कायदेशीर संरक्षणाची काही तरतूद आहे का? तक्रारदारांनी काही आम्हाला सांगितलं की काही त्या संबंधित लोकसेवकांनी काही त्रास दिला, पण त्या तक्रारीच्या संदर्भात, त्याने केलेल्या कारवाईच्या संदर्भात तर आम्ही त्याच्यावरती त्याला रिस्पॉन्स करतो आणि आवश्यक ती मदत त्याला काम्य करतो. बरं. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये जे पंच असतात यांची नावे गोपनीय ठेवली जातात का? गोपनीय असतात ती. अच्छा. लाचेच्या संदर्भात कारवाई झाल्यानंतर तक्रारदाराचे कामाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पाठपुरावा केला जातो का? एखाद्या कार्यालयामध्ये त्यांनी कारवाई घडवून आणली तक्रारदारांनी आणि त्या कार्यालयामध्ये मुद्दाम त्याचं काम जर अडवलं जात असेल, अच्छा, द्वेष भावनेने,
तर असं जर आमच्या नजरेस आलं तर आम्ही संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्याचं काम कसं लवकर होईल हे आम्ही पाहतो आणि त्याचं काम लवकरात लवकर करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. तर हे तर आतापर्यंत आपण सांगितलं की शासकीय अधिकारी किंवा शासनाकडून मोबदला मिळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आपल्याला कार्यवाही करता येते. जर एखाद्या खाजगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कार्यवाही करता येते का? एकंदरीत खाजगी व्यतिरिक्त असं आहे की खाजगी व्यक्ती एखाद्या कार्यालयामध्ये काम करत असेल किंवा तो त्या कार्यालयातील अधिकाऱ्यावरती प्रभाव पाडून म्हणजे माझी साहेबांशी ओळख आहे, मी तुमचं काम करून देतो असं काहीसं भासून तो जर संबंधित व्यक्तीला जर लाच मागत असेल तर आपण ती तक्रार घेतो आणि त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध आपण कारवाई करतो. अच्छा. म्हणजे एखाद्या कार्यालयामध्ये जर आपलं काम होण्यासाठी किंवा त्या कार्यालयातील सरकारी अधिकाऱ्याशी संपर्क करून देण्यासाठी सुद्धा जर कोणी आपल्याला लाच मागत असेल तर अशा व्यक्तीची सुद्धा आपल्याला तक्रार करता येते. अगदी बरोबर. लाचेच्या अनुषंगाने लोकसेवक यांच्या विरुद्ध कारवाई झाल्यानंतर लोकसेवकाविरुद्ध कोणती कारवाई केली जाते किंवा त्याचा काय परिणाम घडून येतात? कारवाई यशस्वी झाली की ताबडतोब त्या लोकसेवकाला ताब्यात घेतलं जातं, त्याला अटक केली जाते. पोलीस कस्टडी, रिमांड, इतर बाबी आल्या ह्या आमच्या प्रोसिजर झाले, म्हणजे एसीबीची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर त्याच्या कार्यालयाकडून त्याचं निलंबन होतं. सामाजिक प्रतिष्ठा हा मोठा विषय आहे. बरोबर. प्रसार माध्यमाकडे त्याचं नाव जातं आणि समाजामध्ये एक बदनामी होते. त्याच्यामुळं त्याच्यावर भरपूर परिणाम होतो. आणि ह्या गोष्टी जर झाल्या तर भविष्यात लाच मागण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सुद्धा ह्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. एसीबी कोणत्या कायद्याअंतर्गत ह्या सगळ्या कार्यवाही करते? हा आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. या कायद्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत ना, त्या तरतुदीच्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई होते. त्याच्यामध्ये लाच मागणी, इतर काही चौकशा ह्या त्याच्या अंतर्गत येतात. भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसीबी कोणते जनजागृती कार्यक्रम सध्या राबवत आहे? सध्या आमचा जनजागृती सप्ताह सुरू आहे. बरं. अवेअरनेस वीक आमचा साधारण 27 ऑक्टोबर पासून तर 2 नोव्हेंबर पर्यंत हा वीक आहे. याच्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत. आजच मी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घेतला. त्या ठिकाणी प्राचार्य आणि ते स्टुडंट्स त्या ठिकाणी हजर होते, त्यांना मार्गदर्शन आणि इतर आमचे अधिकारी जे आहेत ते विविध कार्यक्रम राबवत आहेत. परत एक आमची संकल्पना आहे, आम्ही ज्याला स्ट्रीट रोडवर एक पथनाट्य ते पण आम्ही आयोजन करत आहोत. म्हणजे जनतेपर्यंत जे जे माध्यम आहे आम्हाला पोहोचायचे त्या सर्व माध्यमांचा आम्ही या काळामध्ये उपयोग करून घेत आहोत. बरोबर. युवकांनी किंवा समाज संस्थांनी एसीबीच्या जनजागृती मोहिमेत कशा प्रकारे सहभागी व्हावे असे आपल्याला वाटते? एसीबीच्या कारवाईत सहभागी होण्यासाठी त्यांना असं कुठलंही बंधन नाही. त्यांना कुठली जर अशी माहिती मिळते की या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे तर ते बिनदिक्कतपणे आमच्या कार्यालयात येऊन आम्हाला माहिती देऊ शकतात. मग आम्ही आमचे सोर्सेस लावून इतर काही आम्ही त्याच्यामध्ये कारवाईचे प्रकार शोधू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तक्रारदार तुम्ही असायलाच पाहिजे असं गरजेचं नाही किंवा तुम्हाला लाच मागितली पाहिजे असं काही गरजेचं नाही. जर आपल्या असं निदर्शनास आलं की कुठेतरी किंवा कोणत्या कार्यालयामध्ये पैसे मागून किंवा लाच घेऊन कार्य केलं जात आहे, काम केलं जात आहे, तर अशा प्रकरणाची सुद्धा तक्रार आपल्याकडे करता येते. हो, परंतु अशी तक्रार घेताना हे फक्त आम्ही ऐकून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही वॉच करतो आणि तक्रारदार आमच्या कार्यालयात कसा येईल, तिथला भ्रष्टाचार त्या कार्यालयातला कसा कमी होईल याकडे आम्ही फोकस करून त्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या एखाद्या कामाचा तक्रारदार तो कार्यालयात आला पाहिजे आणि त्याची तक्रार घेऊन मग पुढील कारवाई करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमची पुढची प्रक्रिया राबवता आणि त्यानुसार तिथला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. तक्रारीसाठी ऑनलाईन किंवा हेल्पलाईन पर्याय उपलब्ध आहेत का? आहे ना, आपल्याकडे टोल फ्री क्रमांक आहे 1064 आहे आणि मी आताचा मोबाईल नंबर सुरुवातीला सांगितला तो पण आहे. आणि ऑनलाईन तक्रार करता येते का? ऑनलाईन पण करता येते तक्रार. एखादी बनावट तक्रार जर झाल्यास तर त्यावर काही दंडात्मक कारवाई करण्यात येते का? बनावट तक्रार इन द सेन्स आता असं म्हणता येईल की आपल्याकडे 3 प्रकारच्या तक्रारी आहे. त्याच्यामध्ये लाचखोरीची पण तक्रार कधी कधी बनावट होऊ शकते, परंतु ती थोडं आम्ही सर्व व्हेरीफाय करूनच आमचं पुढचं कार्य चालतं. त्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडून तरी कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो. आणि इतर ज्या 2 चौकशी मी सांगितल्या, कार्यालयीन भ्रष्टाचार किंवा अपसंपदा याच्याबद्दल मग ती चौकशीच होते, त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न होतात बाबी. लाचेच्या अनुषंगाने जी कारवाई आहे ती लाच घेणारा आणि लाच देणारा यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येते? या कायद्यान्वये लाच घेणारा आणि लाच देणारा दोन्ही गुन्हेगार आहेत. अच्छा. लाच घेणारा तर आहेच आहे, परंतु लाच देणारा सुद्धा गुन्हेगार आहे. जर एखादा शासकीय अधिकारी आहे आणि समोरचा व्यक्ती त्याला लाच देण्याचा प्रयत्न करतो आणि शासकीय अधिकाऱ्याची ती लाच घेण्याची इच्छा नसेल तर असे सुद्धा तक्रारदार आमच्या कार्यालयात येऊ शकतात. ते आमच्या कार्यालयात येऊन तक्रार नोंदवू शकतात. बरोबर. म्हणजे केवळ
शासकीय अधिकाऱ्याच लाच घेतात असं नाही, तर त्यांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध सुद्धा या कायद्यानुसार कार्यवाही केली जाते. तसं संबंधित जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी, जे संबंधित कार्यालयाचे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी आपल्या विभागाकडे येऊन तक्रार दाखल करावी. भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी कोणती भूमिका बजवावी असे आपल्याला वाटते? मी सुरुवातीला पण सांगितलं, याच्यामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. विषय असा आहे की जर जनतेने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर सहभाग घेतला तर माझी अशी खात्री आहे की हे जवळजवळ संपुष्टात येईल. तर जनतेने याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे. जनतेने जिथे कुठे भ्रष्टाचार दिसते त्या विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे किंवा आमच्यापर्यंत पोहोचणं तरी गरजेचं आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी मदत किंवा मार्गदर्शन हे कसे उपलब्ध करून देता येईल आपल्या विभागामार्फत? आता सध्या तर आमचा हा जनजागृती सप्ताह सुरूच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त पण आमची जे कार्यालयात काही अधिकारी आहेत आणि स्टाफ आहे, तर आम्ही असं आठवड्यातून 3 दिवस त्यांना आम्ही बाहेर ग्रामीण भागात पाठवतो. त्यांच्या मार्फत या सप्ताहामध्ये जे जनजागृती चालू आहे त्याचप्रमाणे स्वतःहून आम्ही असं वर्षभर आमचे जनजागृतीचे कार्यक्रम सुरूच असतात. कार्यालयामध्ये जाणे, त्या कार्यालयामध्ये कुठल्या एखाद्या व्यक्तीला काही अडचण आहे वगैरे वगैरे आम्ही असं म्हणजे त्यांना जागृत करून देतो की भ्रष्टाचाराविषयी तुम्ही पण लढलं पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही अशा आठवडाभर वर्षभर चालूच असतो. तर सर, जो आपण उल्लेख केला की 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधी दरम्यान आपल्या विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. नेमकी ही काय संकल्पना आहे आणि ही आपण कधीपासून राबवत आहे? याच्यामध्ये असं आहे की 31 ऑक्टोबर ही सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस, म्हणजे आपण या दिवशी आपण त्यांची जयंती मनवतो. बरोबर. आणि या जयंतीचा समन्वय साधून आपण जनजागृती वीक आपण आयोजन करतो. तसंच या दिवसाचं एक महत्वही आहे, जे 31 ऑक्टोबरचं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं, ते म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सुद्धा आपण तो साजरा करतो. बरोबर. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आपल्याला की जाता जाता आमचे जे तरुणी युवक आहेत, जे उद्याचं भविष्य मानलं जातं, ती उद्याची पिढी आहे, तर या आमच्या युवकांना, या उद्याच्या पिढीला तुम्ही काय मोलाचा संदेश देऊ इच्छिता? तर नवीन पिढीसाठी म्हटलं तर भ्रष्टाचार कसा कमी करता येईल या बाबीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षणासोबत, त्यांच्या जॉब सोबत त्यांनी या बाबीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच याच्यामध्ये आपण फलश्रुतीपर्यंत पोहोचू असं मला वाटतं. तर श्रोते हो, आज आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, परिक्षेत्र अमरावती येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे सर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा कसे कार्य करतो, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याची कार्यपद्धती काय आहे, कोणाविरुद्ध तक्रार ते दाखल करून घेतात आणि कार्यवाही कशी केली जाते याबाबतचं सखोल असं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. त्यासोबतच एक टोल फ्री नंबर आहे, ज्या क्रमांकावर जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला लाच मागण्यात येत आहे किंवा कोणत्या कार्यालयामध्ये लाच मागून कार्य केलं जात आहे आणि अशा भ्रष्टाचाराविरुद्ध जर आपल्याला आवाज उठवायचा असेल आणि हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर आपण 1064 म्हणजे 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा दुसरा एक मोबाईल क्रमांक आहे, या मोबाईल क्रमांकावर सुद्धा संपर्क करून आपण अँटी करप्शन ब्युरोची मदत घेऊ शकता. हा मोबाईल क्रमांक आहे 75 175 71 064. पुन्हा एक वेळा मी मोबाईल क्रमांक सांगतो, 75 175 710 64. तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपण एसीबी कार्यालयाची मदत मिळवू शकता. तर सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांना या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रक्रियेबद्दल, त्याच्या हेतूबद्दल अशी सविस्तर अशी माहिती दिली, म्हणून आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर श्रोते हो, या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपली रजा घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोते हो, आताच आपण विविधांतर्गत दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, परिक्षेत्र अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.